राम मंदिराबाबत उद्धव ठाकरेंचं ठरलं। 22 जानेवारीला उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शन घेणार। गोदातीरी होणार महाआरती। मराठी माणसाच्या जमिनी बळकावण्याचा परप्रांतीयांचा कट। जमिनी न विकण्याचं भूमिपुत्रांना राज ठाकरेंचं आवाहन। विचार आणि बाजू बदलणार नाही, ईडीच्या धाडींवरती आमदार रोहित पवारांचा निर्धार। आधी उद्योगपती झालो मग राजकारणात आलो, शिरसाटांच्या 100 कोटींच्या प्रश्नावर रोहित पवारांचं उत्तर। मुख्यमंत्री होण्याची वेळ आली तेव्हा उद्धव ठाकरे टुणकन उडी मारून बसले। एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका। कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज लोकशाही मराठीच्या हाती। साथीदारांनीच केला शरद मोहोळचा गेम। निलेश राणेंनी सिंधुदुर्ग लोकसभेचा दावा सोडला। सामंत जठार दावेदार त्यांचा प्रचार करणार। निलेश राणेंच्या भूमिकेनं आश्चर्य। संभाजीराजे छत्रपतींकडून कोल्हापुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत। 2009 ला दिलेली जखम अजून विसरलो नाही, संभाजीराजेंचं विधान। घटक पक्षांची नाराजी भाजपनं समजून घ्यावी। घटक पक्षांचा वापर करा आणि फेकून द्या असं व्हायला नको। बच्चू कडूंची घटक पक्षांच्या नाराजी नाट्यावरती प्रतिक्रिया। लोकशाही मराठी वाहिनीचे संपादक कमलेश सुतार राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित। मीमांसा फाउंडेशन मीडिया पोलीस क्लबकडून सन्मान। खोटं बोलून त्यांनी भाजप शिवसेना युती तोडली। खोटं बोलणाऱ्यांना त्यांची जागा दाखवावीच लागेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल। महाराष्ट्रातील नेते मिंदे लाचार झालेत। महाराष्ट्रातील नेते पक्ष बदलण्यामध्ये व्यस्त आहेत। राज ठाकरेंचा नेत्यांवर हल्लाबोल। लंडनहून वाघनखं मुंबईत येण्यास उशीर होणार। नोव्हेंबर जानेवारीचा वायदा चुकला। वाघनखांना आता मे महिन्याचा मुहूर्त। नाट्यसंमेलनाचं पहिल्यांदाच अध्यक्षपद मिळाल्यानं मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय। प्रशांत दामलेंचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर वक्तव्य। कल्याणमध्ये मनसेचं अनोखं आंदोलन। शौचालयामध्ये लावला जितेंद्र आव्हाड यांचं पोस्टर। आणखीन उग्र आंदोलन करून मनसेचा इशारा। मांढरदेव गडावरील प्रसिद्ध काळूबाई देवीचं मंदिर 7 तारखेपासून 11 तारखेपर्यंत बंद राहणार। रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे भाविकांना दर्शनासाठी राहणार मंदिर बंद। लातूर जिल्ह्यामध्ये पुन्हा पाणी टंचाईचं सावट। शहराला आठवड्यातून एकदा पाणी पुरवठा। लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमधील वर्गाचा कोसळलं छत। सुदैवानं यामध्ये जीवितहानी नाही। लातूर जिल्ह्यातील जायफळ गावामध्ये घडली घटना। नागपूरमध्ये LGBTQ समुदायाकडून पाईप मोर्चचं आंदोलन आयोजन। नागपूरमधील संविधान चौकामध्ये एकत्र येत LGBTQ समुदायातील सदस्यांनी काढला मोर्चा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।